नमस्कार, तृप्तीज किचन कट्ट्यामध्ये खूप खूप मनापासून स्वागत. सकाळची नाश्त्याची वेळ झालीये, पण ना नाश्त्याला काय करावं मला तर काही सुचत नाहीये. घरातल्यांना विचारलं की काय बनवू, तर म्हणाले मेदूवडा बनव. आता एवढ्या सकाळी सकाळी पटकन असा मेदूवडा होईल का हो? रात्रीपासूनच आपल्याला मेदूवड्याची तयारी करावी लागते. त्यात ते वाटून घ्या, पुन्हा फेटत बसा, किती तो पसारा, किती ते भांडे खराब होतात. पण मग काय करूयात असा विचार केला तर इन्स्टंट असे मेदूवड्याची रेसिपी माझ्याजवळ आहे. तीच म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी. चला तर मग झटपट मेदूवडा कसा बनवायचा हे आपण आज बघणार आहोत. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. मनात आणलं ना तर अगदी 15 ते 20 मिनिटात तुम्ही बनवू शकता. वरून मस्त कुरकुरीत आणि आतमध्ये मस्त जाळीदार असा हा वडा तयार होतो. शेप सुद्धा अगदी वड्याचा अगदी मस्त येतो. त्यामुळे ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मेदूवडे बनवण्यासाठी ना आधी थोडीशी आपण तयारी करून घेऊ. तर मेदूवड्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला इथे मिरची, आलं आणि कोथिंबीर लागणार आहे. तर मिरची आधी आपण बारीक चिरून घेऊ. तर इथे मी बारीक अशी कोथिंबीर चिरून घेतली. याचबरोबर आलं सुद्धा अगदी बारीक असं चिरून घेतले. आलं घातलं ना की मस्त टेस्ट येते. पण या सगळ्या साहित्याऐवजी तुम्हाला इतर साहित्य कुठली घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. जसं की कांदा सुद्धा मेदूवड्यांमध्ये मस्त लागतो. आणि याचबरोबर जर तुम्हाला ओल्या नारळाचे काप यामध्ये घालायचे असतील तरी सुद्धा तुम्ही अगदीच घालू शकता. तर मेदूवड्यासाठी लागणारे सगळं साहित्य आपलं चिरून झालंय. आता आपण बॅटर बनवायला घेऊयात. तर इथे आपल्याला मोठं बाउल किंवा एखादं मोठं भांडं घ्यायचंय. यामध्ये 1 कप भरून मी इथं बारीक रवा घेतलाय. बारीक रवा तुमच्याकडे नसेल, जाड रवा मिक्सर मध्ये तुम्ही फिरवून घेतला तरी चालेल. इथे बघू शकता अगदी बारीक असा हा रवा आहे. आता या सगळ्यात आधी यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात. इथे मी घेतलेले आहेत 1 चमचा भरून जिरे. बारीक चिरून ठेवलेलं आलं सुद्धा यामध्ये घालूयात. कोथिंबीर घालू आणि बारीक चिरून घेतलेली मिरची घालायची. आता हे सगळं साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की जर तुम्हाला यामध्ये कांदा घालायचा असेल किंवा ओल्या खोबऱ्याचे काप घालायचे असतील तर तसे सुद्धा तुम्ही घालू शकता. आता 1 कप रवा होता तर यासाठी आपल्याला अर्धा कप भरून यामध्ये दही घालायचंय. तर दही घालत असताना ते खूप जास्त आंबट नको. आता घातलेलं हे दही व्यवस्थित या रव्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. दही मिक्स करून झालं की लगेचच आपल्याला यामध्ये 2 चमचे भरून पाणी घालायचं. खूप जास्त पाणी यासाठी लागत नाही. आपण जे दही घातलं होतं यामध्येच व्यवस्थित हे बॅटर तयार होतं. पण अगदीच गरज लागली तर एखादा दुसरा चमचा तुम्ही इथे वापरू शकता. आता इथे तुम्ही बघू शकता की व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. हवा असेल तर एकदा हाताने व्यवस्थित चेक करून पाहायचं. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त सॉफ्ट असा हा डो तयार झालाय. पण रवा व्यवस्थित भिजायला हवा यासाठी 5 ते 7 मिनिटांसाठी हे आपण असंच ठेवून देऊया. तर इकडे आपलं बॅटर मुरलं जात आहे तोपर्यंत इकडे तेल सुद्धा मी गरम करायला ठेवलंय. म्हणजे लगेचच तेल सुद्धा गरम होईल आणि आपलं वडे करण्यासाठी बॅटर सुद्धा रेडी होईल. तर इथे बरोबर 5 मिनिट झाली आहेत. बॅटर भिजता आहे. आता इथे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. आधीपेक्षा थोडंसं फुलल्यासारखं वाटतंय आणि रवा सुद्धा अगदी व्यवस्थित असा भिजला गेलाय. आता काय करायचं, यामध्ये अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा. खूप सोडा घालायचा नाही, अगदी चिमूटभर पुरेसा होतो. सोडा ऍक्टिव्हेट करण्यासाठी यावरती अगदी 1 चमचाभर पाणी घालायचं आणि हा सोडा या मिश्रणामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. तर इथे तुम्ही बघू शकता सोडा इथं मिक्स झालाय. बॅटर पहिल्यापेक्षा थोडंसं जास्त हलकं वाटतंय. इथे मी पाणी घेतलेलं आहे. हाताला पाणी लावायचंय. दोन्ही हाताला पाणी लावून घ्यायचं आणि वडा थापून घ्यायचा. आता मेदू वडा जेव्हा आपण करतो किंवा उडदाचे वडे जेव्हा असतात तेव्हा तुम्ही ते मोठ्या आकारामध्ये केले तरी सुद्धा चालतात. पण रव्याचा जेव्हा वडा आपण करतो ना त्यावेळेस तो थोडासा लहान आकारामध्येच ठेवायचा. इथे तुम्ही बघू शकता तो मेदू वड्याला आकार आलेला आहे. या पद्धतीने अगदी सहज असा वडा तुम्ही तयार करून घ्यायचा आहे. आता हा वडा आपण तळून घेऊयात. तर इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवले. तेल गरम झालंय की नाही हे कसं ओळखायचं, एक गोळा यामध्ये घालायचा आणि छान अशी बुडबुडे यायला हवे. हलकासा त्यावरती कलर यायला हवा आणि बुडबुडे येऊन तो गोळा वरती यायला हवा. आता वडे तळायला घेऊयात. तर एकाच वेळेस कढईमध्ये खूप गर्दी न करता थोडे थोडे वडे असे तळून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित असे वडे तळले जातात. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त वड्यांना रंग आलेला आहे. याचबरोबर शेप सुद्धा तुम्ही बघू शकता वड्यांचा. अगदी सुरेख दिसतोय.
वडे तळून झालेत, आता हे तेलामधून मी काढून घेते आणि याच पद्धतीने इतर राहिलेले वडे सुद्धा तयार करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त खमंग असे आपले वडे तयार झालेत. सोबत मी इथे नारळाची चटणी सुद्धा सर्व केलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सांबर बनवा, कुठली एखादी चटणी बनवा आणि मस्त एन्जॉय करा. तर आहेत ना हे वडे बनवायला अतिशय सोपे, झटपट तयार होतात. विशेष म्हणजे कुठलाही पसारा नाही, कुठलाही तामझाम नाही. अगदी मनात येईल तेव्हा हे वडे अगदी सहज असे बनवू शकता. आज नाश्त्याला काय बनवू हा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर हे घ्या उत्तर. मस्त चमचमीत, वरून कुरकुरीत आणि आतमधून एकदम जाळीदार असे हे वडे नक्की ट्राय करा. तर इथे सगळे वडे आपले तळून तयार आहेत. 2 माणसांसाठी पुरेसा असा नाश्ता तयार झालाय. एकूण 11 ते 12 हे वडे तयार होतात. आणि वडा तुम्ही बघू शकता काय सुरेख दिसतोय. याचा आकार सुद्धा तुम्ही बघा, मस्त आकार आलेला आहे. खूप जास्त मेहनत घ्यायची सुद्धा गरज नाही आणि रंग सुद्धा अगदी सुरेख आलाय. वरून मस्त कुरकुरीत आणि आतमधून मस्त जाळीदार आणि याच बरोबर मस्त मऊसूत असे हे वडे तयार होतात. झटपट हे वडे तयार होतात. गरमागरम एखाद्या चटणी सोबत सर्व करा, अगदी मस्त लागतात. हवं असेल तर सांबर तुम्ही करू शकता किंवा एखाद्या झटपट चटणी सोबत सुद्धा मस्त लागतात. तर इथे मी खोबऱ्याची खमंग अशी चटणी तयार केलेली आहे. या चटणी सोबतच आज मी हे वडे सर्व करणार आहे. तर घाईच्या वेळेस अगदी झटपट असे वडे आपले तयार झालेत. तुम्ही बघितलं ना, अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये अगदी पटकन हे तयार होतात. वरून कुरकुरीत आणि आतमधून एकदम सॉफ्ट असे हे वडे मनात येईल तेव्हा तुम्ही बनवू शकता. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.